सभापती महोदय, मी त्या पत्रकार परिषदेमध्ये होतो रत्नागिरी याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाही सिंधुदुर्ग मधून एक दिवस अगोदर बरोबर आहे पुढून रत्नागिरी मी रत्नागिरीलाच होतो आणि त्या ह्याच्यामध्ये पत्रकारांचे जे काही प्रश्न येत होते जे नेहमी येतात तुम्हाला येतात आम्हाला येतात आणि अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांना त्यांनी तो प्रश्न विचारला की फरक काय मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये फरक काय आणि त्याच्या अगोदरच औरंगजेबाचा उल्लेख झाला आणि त्यांनी स्पष्टपणे औरंगजेबाचा त्याच्यासारखा क्रूर प्रशासक नाही एवढंच नव्हे तर औरंगजेबाने त्याच्या वडिलांना त्याच्या भावाला आणि जे काय सगळं त्यांनी इतिहासाची सगळे दाखले ते त्यांनी ते म्हणाले आणि त्याच वेळेला हा प्रश्न आला की सध्याचं शासन काय त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलेलं नाही हे मी फार जबाबदारीने सांगतोय आणि आता काय चेक करता येतं कारण ते सगळं ह्याच्यावर असतंच की आपल्या पत्रकारांकडे असतं म्हणजे आपल्याला काय वाटते त्यापेक्षा तेच फार हुशार असतात सगळे आणि आपल्याकडचे तर जास्त हुशार आहेत आपल्याला माहिती आहेत त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं नाव नाही घेतलं ते हे मात्र जरूर बोलले की हा एक मिनिट शासन 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 आणि म्हणून आपण चेक करा म्हणून मी म्हटलं की आपण चेक करा आता मिळतं सगळं मी खोटं सांगून काय मला काय मिळणार आहे परंतु मी त्या ह्याच्यामध्ये होतो म्हणून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की अशा पद्धतीचं व्यक्तिगत कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी कसलंही वक्तव्य केलेलं नाही त्यांनी हे मात्र जरूर म्हणालेले आहेत की आताचं शासन आताचं सरकार हे त्या प्रवृत्तीचं आहे हे ते मात्र नक्कीच म्हणालेले आहेत आणि त्यांनी काही चुकीचं म्हणालेलं नाही